पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे सर्वांना जय येशू. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, आनंदाची बातमी आहे. बिलासपूर NIA कोर्टने धर्मभगिनीला आज बेल दिली आहे आणि त्यांनी सुटका केलेली आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे आणि शिष्य लोकांच्या स्वागतासाठी पुष्कळ हजारो लोकांच्या संख्येने तिथं गर्दी आज पाहायला मिळाली. आणि खरोखर आज ज्या ज्या लोकांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केला, त्रास सहन केला, त्या सर्वांना यश मिळालेलं आहे. आम्हाला माहीत आहे केरळमधून MPs MLAs येऊन सिस्टरांच्या सुटकेसाठी, त्यांच्या सुटकेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केला. दिल्लीपर्यंत, संसदपर्यंत ते गेले. दिल्लीहून सुद्धा लोक आले. ही गोष्ट फक्त छत्तीसगड पुरतंच सीमित राहिलेली नाही, तर संपूर्ण भारत देशामध्ये ही वार्ता पसरली आणि सर्वांना एक चिंता होती की सिस्टर लोकांना, निर्दोष सिस्टर लोक, निर्दोष निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या पुष्कळ लोकांची त्यांनी सेवा केली, गरिबांची सेवा केली, पुष्कळ लोकांना मार्गदर्शन केलं. अशा या निर्दोष सिस्टर लोकांना, आणि त्याही म्हाताऱ्या अवस्थेमध्ये, आणि त्यांची तब्येतसुद्धा ठीक नव्हती. अशा परिस्थितीमध्ये त्यांना जेलमध्ये 9 दिवस राहावं लागलं प्रिय बंधू आणि भगिनींनो, आणि त्यांना तिथं फरशीवर झोपावं लागलं, फरशीवर. अशा प्रकारे आज त्यांच्याविषयी माहिती सांगण्यात आलेली आहे. प्रियजनो, खरोखर त्यांनी दुःख सहन केलेलं आहे. 9 दिवस त्यांनी दुःख सहन केलं. प्रियजनो हो, हे दुःख फक्त त्यांचं एकट्यासाठी नाही, तर त्यांनी चर्चसाठी दुःख सहन केलेलं आहे. प्रियजनो, चर्च हे एक मिस्टिकल बॉडी म्हणून आम्ही म्हणतो. चर्च ख्रिस्ताचे अवयव, ख्रिस्ताचे शरीर असलेलं चर्च, धर्ममंडळी, आणि आम्ही सर्व ख्रिस्ताचे अवयव. आणि म्हणून त्या सिस्टर लोकांनी हे दुःख सहन केलेलं आहे चर्चसाठी. एक मोठी गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे. प्रियजन हो, आम्ही सुद्धा तयारीमध्ये राहावं. आम्हाला दुःख यावं असं नाही, परंतु प्रभू येशूने म्हटलेलं आहे, दुःख येऊ नये, आम्ही परीक्षेत पडू नये, म्हणून आम्ही तयारीत राहावं. काय तयारीत राहावं? प्रार्थना करावं. प्रभूनं म्हटलं, जागृत राहा आणि प्रार्थना करा. प्रियजनो, आज त्या सिस्टर लोकांवर असं दुःख आलं, उद्या आमच्या बंधू भगिनीवर, आमच्यावर येऊ शकते, परंतु आम्ही घाबरण्याची गरज नाही. प्रियजन हो, प्रभू येशू म्हणत आहे, देवाला सर्व काही शक्य आहे. आम्ही रोमकरास पत्र अध्याय 8:31 मध्ये वाचतो, प्रभू आमच्या सोबत आहे, येशू आमच्या सोबत आहे, तर आमच्या विरुद्ध कोण होणार? दुःख येते, संकट येते, सर्व होईल प्रिय बंधू भगिनीनो, तरी विजय आमचा होईल, विजय येशूचा होईल, विजय क्रूसाचा होईल, आणि क्रूसावर आम्ही गर्व करूया. संत पौल सांगत आहे, क्रूसावर गर्व करूया. प्रियजन हो, आम्हा सर्वांना एक सूचना म्हणा, किंवा एक इंटिमेशन, किंवा एक आम्हाला चेतावणी आहे की आम्ही प्रार्थना करावं, प्रार्थनामय जीवन जगावं. आणि प्रार्थनामय जीवन जगणाऱ्याला प्रभू खरोखर आशीर्वादित करतो. आणि फक्त आमच्यासाठी नाही प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज ह्या 2 सिस्टर लोकांना अरेस्ट करण्यात आलं. त्यांच्या मागे त्यांना सुटका करण्यासाठी किती लोकांनी परिश्रम केला, किती लोक तिथं रात्रंदिवस राहून त्यांनी हरताळ केली, त्यांना मागण्या केल्या, आवाज उठवला, त्रास झाला केरळपासून इथपर्यंत येणे. अशाच प्रकारे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जेव्हा प्रार्थना करतो, त्या प्रार्थनेद्वारे आम्ही आमच्या बंधू भगिनीला आम्ही मदत करतो. प्रार्थना सुद्धा एक मोठं अवजार आहे, एक वेपन आहे, एक हत्यार आहे. ह्या प्रार्थनाद्वारे आम्ही सर्वांना मदत करू शकतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, वेळ आलेली आहे, आम्ही प्रार्थना करूया, सतत प्रार्थना करूया, आम्ही प्रार्थनामध्ये राहूया. आम्ही जिथं कुठं आहोत तिथं आम्ही राहून आम्ही रोज निर्णय करूया की आम्ही रोज प्रार्थना करू, जगाच्या शांतीसाठी, भारत देशाच्या शांतीसाठी, आमच्या विरुद्धामध्ये ज्या लोकांनी आवाज उठवला त्यांच्यासाठी. प्रियजन हो, आम्ही कोणाचाही भेदभाव करू नये. येशूने म्हटलेलेच आहे, माझ्या नावाखाली तुम्हाला हा
अत्याचार सहन करावा लागेल, आम्ही कोणाला दोष लावू नये. आम्हाला सुद्धा दुःख येणं हे साहजिक आहे. ख्रिस्ताच्या नावामध्ये जीवन जगणाऱ्या लोकांना दुःख येणे साहजिकच आहे. ख्रिस्ताच्या नावाखाली जीवन जगणारे दुःख भोगणारच, आणि दुःख भोगणे हे आमच्या जीवनाचा भाग आहे. परंतु आम्ही प्रार्थना करा. आम्ही जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा प्रार्थनाद्वारे आम्हाला शक्ती मिळते, आशीर्वाद मिळते. आम्हाला काय करावं हे आम्हाला सांगून देण्यात येते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण प्रार्थना करणे सोडू नये. आमच्या घरी, आमच्या कुटुंबामध्ये एक उद्देश ठेवून आम्ही प्रार्थना करूया. भारत देशाच्या शांतीसाठी. जे लोक आमच्या विरुद्धामध्ये आवाज उठवत आहेत, जे लोक आमच्या बंधू भगिनीला त्रास देत आहेत, जे लोक आमच्या चर्चला नष्ट करत आहेत, जे लोक आमच्या विरुद्धामध्ये कायदे बनवत आहेत, जे लोक आमच्या धर्म परिवर्तनाच्या विरुद्धामध्ये जे कार्य करत आहेत, ह्या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये आम्हाला शक्ती मिळण्यासाठी आपण प्रार्थना करूया. त्या लोकांसाठी प्रार्थना करूया जे लोक आमचा छळ करतात. येशूने म्हटलेलं आहे, तुमचा जेव्हा छळ होतो तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही प्रार्थना करूया. प्रिय बंधू, दुःख आम्हाला येणार, आमच्या जीवनामध्ये दुःख येणार, परंतु आम्ही त्या दुःखाला घाबरून जाऊ नये. संकट येणार, संकटाला घाबरून जाऊ नये. तरी आपण प्रार्थना करा. प्रार्थनाद्वारे आम्ही पुष्कळ मोठं सहयोग देऊ शकतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, सर्वात मोठं कार्य काय आहे? प्रिय बंधू आणि भगिनींनो, सर्वात मोठं कार्य, आम्हाला पुष्कळसे मोठे मोठे कार्य आम्हाला आठवतात. मोठी नोकरी, मोठा बिझनेस, मोठे राजकारण किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी, मोठे काय म्हणतात आर्टिफिशियल वस्तू आपण बनवणे, पेंटिंग करणे, पुतळे बनवणे, हे सर्व गोष्ट, हे सर्वात मोठे गोष्ट. पण सर्वात मोठी गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, कठीण गोष्ट, मोठी गोष्ट प्रार्थना. एखाद्याला तुम्ही म्हणाल, अरे बाबा रे, इथं 5 फूट गड्डा कर, सहज 5 फूट गड्डा करू शकेल, परंतु त्याला 1 तास प्रार्थनामध्ये चुपचाप बसून देवाची स्तुती कर म्हटलं तर ते जमणार नाही. कठीण आहे. ह्या प्रार्थनासाठी आपला सर्वात प्रथम आपण निश्चय केला पाहिजे, देवावर विश्वास ठेवला पाहिजे, येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. आपण वचन वाचलं पाहिजे आणि वचनानुसार आपण वागलं पाहिजे. आणि देवावर विश्वास ठेवून आपण थोडंसं या लोकांसाठी आपुलकी दर्शवलं पाहिजे. आम्ही जेव्हा आपुलकी दर्शवतो, आम्ही प्रेम, त्याला म्हणतात प्रेम, आम्ही प्रेम केलं पाहिजे. देवावर जेव्हा प्रेम करतो, येशूवर जेव्हा प्रेम करतो, तेव्हा आमचं हृदय प्रार्थनेमध्ये उमटून येते. प्रार्थना करणारे देवावर प्रेम करतात, प्रेम करणारे प्रार्थना करतात. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवासाठी येशूने म्हटलेलं आहे, तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुमच्यामध्ये राहिलो तर तुम्ही पुष्कळ फळ देऊ शकता. कसं राहू आम्ही देवामध्ये, कसं राहू आम्ही येशूमध्ये, कसं राहू येशूशी जुळून? आम्ही प्रार्थनाद्वारे जेव्हा आम्ही येशूशी जुळून राहतो तेव्हा आम्हाला पुष्कळ फळ देता येते. प्रियजनो, आनंदाच्या ह्या वेळेस आपण खरोखर देवाला धन्यवाद देऊया. त्या सिस्टर लोकांची सुटका झाल्याबद्दल, देवाने एक मोठे कार्य केल्याबद्दल आणि त्यांच्या जीवनामध्ये एक मोठा आनंद भरल्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया. खरोखर देवाचे आभार मानण्याची गोष्ट आहे, देवाची स्तुती करण्याची गोष्ट आहे. आणि देवाला धन्यवाद देऊन समोर एक चांगलं जीवन मिळण्यासाठी आणि भारत देशामध्ये शांतता स्थापित होण्यासाठी आपण प्रार्थना करण्याची गरज आहे. आपण प्रार्थना करूया, देवाला धन्यवाद देऊया आणि प्रार्थनेमध्ये आपण समोर जाऊया.